नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनला किमान 4,892 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव केंद्र सरकारची घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, आता केंद्र सरकार सोयाबीनला हमीभावाने खरेदी करणार आहे आणि त्याचा जो कालावधी आहे तर तो 3 महिन्यापर्यंत 90 दिवसापर्यंत केंद्र सरकार खरेदी करणार आहे। तर त्याबद्दल ही माहिती आहे, तर ती माहिती आपण जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो। कृषी मंत्री यांच्या पाठपुराव्याला यश, महाराष्ट्रात 90 दिवसासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता। तर मित्रांनो, सोयाबीनला हमीभावाने खरेदी करण्यासाठी आता मान्यता मिळालेली आहे। आता ती 90 दिवसासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळत आहे। तर मित्रांनो, बघू शकता, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही 2 पिके 90 दिवसासाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती। तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता। केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत हवी व त्याचबरोबर बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी। त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे। तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 अनुदान द्यावे। याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला। तसेच या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या देखील वारंवार संपर्कात होतो। केंद्र सरकारने 90 दिवसाकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, अशा भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहे। मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते, मात्र त्याची परिस्थिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य सरकारने 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्याच्या खात्यावर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता त्यामध्ये खरेदी 3 महिन्यासाठी चालू केलेली आहे, म्हणजेच 90 दिवसासाठी सोयाबीनचा जो हमीभाव आहे तर त्या हमीभावाच्या नुसार आता खरेदी होणार आहे। तर मित्रांनो, अशीच माहिती होती। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।